नमस्कार. संत कैलास कदम भाग 2 यावर आज थोडंसं मला मत मांडायचं आहे आणि हा भाग 2 हा शेवटचा असणार आहे, कारण आपल्यालाही जास्त चिखलात दगड हा मारायची नाहीत आणि त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, पण थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कालचा कैलास कदम बद्दलचा मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर कैलास कदम सोबत काम करणारे त्यांचे काही नंबरकारी मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की तो माणूस कसा आहे, किती वाईट आहे, काय आहे, आमच्यासोबत सुद्धा त्यांनी कशी चुकीची काम केली आहेत हे फार जवळच्या त्यांच्या लोकांनी सांगितलेले आहेत. अगदी लहान लहान कमी वयाच्या पोरांचा या व्यक्तीनं गुन्हेगारीसाठी वापर करून घेतला आहे आणि त्यांना सुद्धा योग्य तो मोबदला दिला नाही. आणि हे झाल्यानंतर काय मुळात मी राजकारणात येण्याचं कारण हे की पोरं गुन्हेगारीकडे नाही वळली पाहिजेत, गुन्हेगारीपासून पोरांना प्रवृत्त करायचं आहे. जी पोरं गुन्हेगारी ज्यांच्या हातून झालेली आहे त्यांना परत त्या वाट्याला जाऊन द्यायचं नाही, ह्या भूमिकेतून मी समाजकारणात राजकारणात आलो आहे आणि माझी तीच भूमिका राहील. पण काल काही अनुभव अतिशय वाईट आले. एक काळेवाडीचा आमचा पदाधिकारी रवी नांगरे, कालचा वाद होत असताना तो बाजूला होता आणि बोलत होता भाऊला बोलला असं तो अतिशय पोटतिडकीने भाऊच्या पुढं करत होता. पण 2.5-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी सहजच त्याच्या ऑफिसला गेलो होतो त्यावेळेस ह्याच व्यक्तीनं सांगितलं होतं, मला सहज भेटायला गेलो तर मला ह्या शब्दात बोलला, माझे शब्द नाहीत हे त्याचे, पदासाठी कैल्याने किती पैसे घेतले. मुळात मला हुजरेगिरी करायची नव्हती, त्यामुळे मी कैलास कदम ह्या व्यक्तीकडनं काँग्रेस पक्षात प्रवेशच केला नाही. काँग्रेस पक्षात माझा प्रवेश हा चंद्रकांत लोंढे यांच्या सहकार्याने शाबुद्दीनभाई शेख आणि अमित जमेश्राम यांच्या माध्यमातून माझा काँग्रेस पक्षात प्रवेश झालेला आहे. मी जर ह्या कैलास कदमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला असता तर निश्चितच रवी नांगरे म्हणतोय तसं काय मला द्यावं लागलं असतं का काय मला माहीत नाही, त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. आणि भाऊ करणं, दादा करणं, हुजरेगिरी करणं हे माझ्या स्वभावात नाही. मी कधी कैलास कदमच्या ऑफिसला गेलो नाही, त्याला कधी भाऊ केलं नाही. ह्या गोष्टीचा कदाचित त्या माणसाच्या डोक्यात राग असावा. आणि ह्या माणसावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, गुन्हेगारी जगतात. ह्या व्यक्तीचं नेटवर्क चांगलं आहे, त्यामुळं बरीच लोक ह्याला भिवून आहेत, त्यामुळे ह्याच्या कोणी नादाला लागत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्याला त्याच्या दहशतीला फार घाबरायचं. काँग्रेस पक्ष असल्या कुठल्याही दहशतीला जुमानत नाही. मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी सुद्धा 2दा जेलला आलो आहे. 30 जानेवारी 2014 रोजी मी स्वतः संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस दारू पिलेल्या अवस्थेत होता आणि एका जखमी व्यक्तीची मदत मी केली होती आणि त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या दरम्यान त्या व्यक्तीला मदत करताना त्या पोलिसांनी मला शिवीगाळ केली, तू कशाला मध्ये पडतो म्हणून. त्याला मी एवढंच सांगितले की दादा मी काय आरोपी नाही, मी जखमी झालेल्या व्यक्तीच्या सोबत आलेलो आहे, त्यामुळं मला काही शिवीगाळ करू नका, चुकलं असेल तर वळ्या घाला, मान्य मला. पण तरी त्यांनी शिवीगाळ केली. मी पोलिसाच्या 2 थोबाडीत आणल्या, मला जेलला जावं लागलं. अलीकडच्या काळातसुद्धा मी जेलला जाऊन आलो आहे. जेलमध्ये झोपणाऱ्या भाईंची अवस्था काय आहे, संडासाच्या कडेला एका अंगावर झोपावं लागतं, त्यामुळे या भाईंची काय किंमत आहे ना हे मला चांगलं माहिती आहे. आणि बरेच माझे सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या टोळ्या आहेत, दुर्दैवाने महाराष्ट्र शासनामुळं ती लोकं देखील माझ्या ओळखीचे आहेत, पण त्या लोकांनी देखील सुधारावं, गुन्हेगारी करू नये हेच माझं मत आहे. तर आता कैलास कदमच्या या कृत्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ BM संदीप जोशी साहेब, पृथ्वीराज साठे या लोकांशी चर्चा केली आहे आणि त्यांना माझं म्हणणं सांगितलं आहे. त्यांनी कैलास कदमचं देखील म्हणणं ऐकावं आणि त्यांनी योग्य ती कारवाई करावी. आणि सद्गुरू कदम या त्यांच्या बंधूंनी परवा दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि ही डायरी माझ्या घरी काल वाटण्यात आली आहे. हा वर जो फोटो दिसतोय हा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष काँग्रेस यांचा फोटो आहे. हा व्यक्ती काँग्रेसचे आणि हे त्यांचे बंधू सद्गुरू कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही डायरी काल प्रभाग क्रमांक 9 बऱ्याच घरी वाटण्यात आलेली आहे. आता लोकांनी काय समजायचं सांगा, लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी. माझं हे म्हणणं आहे की काँग्रेसमधली असणारी पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी स्वतः जिल्हाध्यक्षांनी प्रभाग क्रमांक 9 भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरावा आणि निवडून यावं. आणि ते शक्य नसलं तर काँग्रेसचं प्रभाग 9चं तिकीट आजच मला देण्यात यावं, जाहीर करण्यात यावं आणि माझा प्रचार करून मला निवडून आणण्यात यावं. धन्यवाद.